व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. राज्यामध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. अशा मथळ्याच्या बातम्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही खूप बघितल्या असतील. वेगवेगळ्या न्यूज चॅनलचे, वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे आपापले पोर्टल्स आहेत. या पोर्टल्सच्या मार्फत हे लोक बातम्या पसरवतात. आता हे बातम्या पसरवणं आहे की लोकांना भ्रमित करणं आहे, हा प्रश्न विरळाच आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की लक्षात घ्या तुम्ही, ठाकरे बंधू एकत्र यावेत ही मराठी माणसाची इच्छा आहे, महाराष्ट्राची इच्छा आहे. हा फुगा कोणी फुगवला? कोणी फुगवला हा फुगा? मीडियानं फुगवलेला आहे. अहो, ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांनी जितके प्रयत्न केले नाही त्यापेक्षा कितीतरी महान प्रयत्न, महत् प्रयत्न म्हणूया आपण याला, हे मीडियानं केलेले आहेत. आणि ज्या दिवशी ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा तर एका न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये तर जल्लोष साजरा करण्यात आला. नाचले बिचले तिथे पत्रकार आणि तिथले टेक्निशियन्स आणि ते हो करून, अरे क्या बात आहे. बरं, एवढं सगळं करून दोन भाऊ एकत्र येऊन उपयोग काय झाला? घडलं का काही भव्य दिव्य? नाहीच ना. उलट गेल्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 नगरसेवक होते मुंबई महानगरपालिकेमध्ये. यावेळी किती आहे? 6. म्हणजे अधोगतीच, प्रगती तर नाहीच. केडीएमसी मध्ये 5-6 आहेत. नाशिकमध्ये एखादा असेल. म्हणजे आठवावं लागतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांपैकी कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती नगरसेवक आहेत हे आठवावं लागतंय. इतकं दैदिप्यमान यश यांना लाभलेलं आहे एकत्र येऊन. आणि हा एकत्र येण्याचा घाट कोण घालत होतं? तर आपला चहा बिस्किट पत्रकार मीडिया. हो, चहा बिस्किट पत्रकारच म्हणावं लागेल, कारण आपला हा मीडिया जो आहे हा ठाकरे कुटुंबाच्या आणि पवार कुटुंबाच्या प्रेमामध्ये इतका आकंठ पुढलेला आहे की ह्यांना त्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही आणि काही दिसतच नाही. म्हणजे ह्यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार समजण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील. कशाला 100 जन्म घ्यायचे? एकाच जन्मामध्ये लहान पोरग सुद्धा सांगेल की हे कधीच बेरजेचं राजकारण करत नाहीत, वजाबाकीचंच राजकारण करतात. यांची अख्खी हयात ही काड्या लावण्यातच गेलेली आहे. त्याच्याचमुळे कॅलिबर असूनही हा माणूस देशाचा पंतप्रधान बनू शकलेला नाही. 100 पोरग सुद्धा सांगेल ही गोष्ट. मग पवार समजण्यासाठी 100 जन्म कशाला घ्यावे हो? आणि 100व्या जन्मात सुद्धा पवार असतीलच, आणि हेच पवार असतील हे कशावरून? एकीकडे म्हणायचं की आमचा पुनर्जन्मावर विश्वास नाहीये. बरोबर आहे ना, धर्मावरच टीका करताना तुम्ही लोक, कारण आपल्या धर्मामध्ये या सर्व गोष्टी आहेतच. याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणता. मग कशाला 100 जन्म घ्यायचे? आम्ही याच जन्मामध्ये आम्हाला माहिती आहे ना. विदेशी बाईचा मुद्दा उचलून शरद पवार यांनी सोनिया गांधी म्हणजेच अँटोनियो मायनो यांना विरोध दर्शवला, पक्ष फोडला काँग्रेस. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि पुढे काय केलं? 15 वर्ष त्यांच्याच मांडीला सत्ता उपभोगली. एवढाच जर स्वाभिमान होता तर मग स्वतंत्रच राहायचं असतं ना. पण काय, पवार या घराण्याचा एक प्रॉब्लेम आहे, खास करून शरदचंद्र पवारांचा, की सत्तेशिवाय हे राहूच शकत नाही. तगमग होते. ते हिंदीत म्हणतात ना, जलबिन मछली नृत्य बिन बिजली, ते तसं आहे त्यांचं. सत्ता नसली की ही बावचळल्यासारखं होतं, यांना अस्वस्थ वाटायला लागतं आणि मग काड्या चालू होऊन जातात. जसं ते एक बाहुला उभा केला होता मध्ये अंतरवली सराटीमधून, त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर अजितदादा पवार यांच्या निधनानंतर यांनी पुन्हा तेच सुरू केलं राजकारण. काय तर म्हणे अजितदादांची इच्छा होती की एकत्र यायचंय आणि विलिनीकरण करायचंय दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचं. अरे कोण बोलतंय हे? राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे लोक आहेत ना तेवढेच बोलतायत फक्त, बाकी कुणी बोलत नाहीये.
विषय गंभीर आहे मित्रांनो, विलिनीकरणाचा विषय आहे. आणि शरद पवार याच्यामध्ये स्वतःचा डाव कसा साधण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांचा कसा बेत सगळा फासला आणि सगळा डाव कसा उधळला गेलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अजून थोडं खोलात जाऊन आपण बोलणार आहोत, तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर एकदा आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे जे कार्य करत आलेलो आहोत, गरजूंसाठी, रुग्णांसाठी, नातेवाईकांसाठी, त्यांच्या शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या लेकरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, त्या कार्याची एक छोटीशी व्हिडिओ झलक बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. मित्रांनो, ज्याप्रमाणे मीडिया उत्सुक होता किंवा मीडियाच खूप जास्त आग्रही होता ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी, त्याचप्रमाणे दोन राष्ट्रवादींनी एकत्र यावं यासाठी मीडियाच उड्या जास्त मारायला लागलाय. हे न्यूज चॅनलवाले, वर्तमानपत्रवाले यांनाच जरा जास्त घाई झालेली आहे. विलिनीकरण होणार, विलिनीकरण होणार. अरे बाबांनो, काय कंड्या पिकवत आहात, कशामुळे पिकवत आहात बरं? हे या गोष्टीवर म्हणत आहेत की अजितदादा पवार बोलून गेले होते म्हणे की 8 तारखेला विलिनीकरण होईल, 12 तारखेला घोषणा होईल. अजित पवार काय असे हलक्या तानाचे नेते नव्हते हो. किंवा अजितदादा पवार यांना जर विलिनीकरणच करायचं होतं तर मग ते विभक्त झाले तरी कशासाठी होते, नाही का? म्हणजे गेली 3 वर्ष या पवार कुटुंबामध्ये जी उभी फूट पडलेली होती, ही विचार करा तुम्ही. दिवाळ सण सुद्धा यांनी वेगवेगळे साजरे केलेले. वाईटपणा तेवढा झालाच होता ना यांचा. रोहित पवार म्हणा, सुप्रिया सुळे म्हणा, दणकावून टीका करतच होते ना अजितदादा पवारांवर. अजितदादा पवार सुद्धा करतच होते टीका. फक्त काय आहे की पातळी सोडून हे कोणावर टीका करत नव्हते. त्याचं कारण असं आहे की यांचं आडनाव पवार आहे, राऊत नाहीये. हा फरक आहे. पण आता ही विलिनीकरणाची जी चर्चा चालू आहे ह्यावर पडदा पडलेला आहे, बऱ्यापैकी पडदा पडलेला आहे. कारण वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, त्या गटनेत्या झालेल्या आहेत. आता पक्षामध्ये म्हणजे अजितदादाच्या गटामध्ये काही बंडाळी होऊ शकत नाही. बंड करायचा कोणी प्रयत्न केला की आमदारकी गेलीच म्हणून समजायचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की सत्ता सोडून हे 40 जण तिकडे जातील का? म्हणजे ह्यांना काय भिकेची डोहाळे लागलेले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होईल ना. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्वाचं विधान आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांकडून. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मला जास्त बोलायला लावू नका. कारण अजितदादा पवार यांचा अपघात होण्याच्या 1 दिवस अगोदर रात्री जवळपास आमची 1 तास चर्चा झाली, आम्ही गप्पा मारत होतो, तेव्हा अजितदादांनी खूप खुलासे केलेत माझ्याकडे. या अगोदरही अजितदादांनी खूप खुलासे केलेले आहेत माझ्याकडे, खूप काही बोललेले आहेत अजितदादा माझ्याकडे. आणि ते सगळे जर मी बोलायला लागलो तर अनेक जण अडचणीत येतील. आता अनेक जण म्हणजे कोण हे समजून घ्या. प्रामुख्याने यामध्ये काका आहे, ताई आहे, तो शेमडा रोहित आहे, बरेच जण आहेत असे. तर हे जे विलिनीकरण सुरू आहे ना, यावर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. काय म्हणतात फडणवीस एकदा बघूया आपण. म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही, पण 2च गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल
कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे. बघा, असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला. एक लक्षात ठेवा की आज 2 वेगवेगळे पक्ष झालेले आहेत. शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे. आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा. त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमची पहिल्या दिवशीपासून ही भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही कालही केली, आजही करू. देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत लॉजिकल असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. जर अजितदादा पवार यांना विलनीकरणच करायचं होतं आणि काकांसोबत जायचं होतं तर त्यांनी तशी चर्चा देवेंद्र फडणवीसांसोबत केली असती किंवा अमित शहा यांच्यासोबत केली असती किंवा भाजपच्या इतर कोणत्या एखाद्या पदाधिकाऱ्यासोबत केली असती किंवा आपल्याच गटातल्या नेत्यांसोबत केली असती. मात्र असं काही घडलंय का? अजिबातच नाही. भाजपच्या कुठल्याही नेत्यासोबत म्हणा किंवा आपल्याच गटातील कोणत्याही नेत्यासोबत अजितदादा पवार यांनी विलनीकरणासंदर्भामध्ये काहीही चर्चा केलेली नाही. या सगळ्या मनाच्या खंड्या पिकवण्यात आलेल्या आहेत, या सगळ्या अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये सगळ्यात मोठा हात लावलेला आहे तो म्हणजे आपल्या इकडच्या बेकारचोट दळबळत्री मीडियाने. ज्याप्रमाणे ठाकरे बंधू एकत्र या, ठाकरे बंधू एकत्र या, मराठीसाठी या, ह्याच्यासाठी या, त्याच्यासाठी या, बाळासाहेबांची इच्छा, ह्याची इच्छा, त्यांची इच्छा, असं करत 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 जो फुगा फुगत नेला ह्या लोकांनी, तसाच फुगवा हे अजितदादा गट आणि शरद पवार गट यांच्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये आपला न्यूज मीडिया चालवतोय. आणि हे त्यांना चालवण्यासाठी कोण भाग पाडतंय हे वेगळं सांगायची गरज नाहीये. त्याचं कारण असं आहे, बहुतांश चहा बिस्किट पत्रकार हे काकांचे भाट आहेत. पैसा फेको तमाशा देखो चालू आहे सगळं. अरे इकडे माणसाची चिता ती शांत होत नाही तोपर्यंत यांनी विलनीकरणाच्या चर्चा सुरू करून टाकल्या. काय म्हणावं याला? इतक्या खालच्या पातळीला जाऊन इतकं नीच राजकारण होऊ शकतं यावर विश्वास बसत नाही मित्रांनो. कधी कधी हे इतरांना नावं ठेवतात, की एवढी काय घाई झाली होती सुनेत्रा पवार यांना शपथ घेण्याची. अहो त्या जर गटनेत्या झाल्या नसत्या ना तर दादांचा 12वा होण्या अगोदर शरद पवार यांनी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 13वा घालून टाकला असता. वस्तुस्थिती ही समजून घ्या, विचार करा तुम्ही. एकीकडे तिकडे दादांची चिता धगधगत होती अग्नी आणि इकडे मीडियामध्ये न्यूज दादांची शेवटची इच्छा होणे. हे असले पत्रकार आहेत ना, हे भामटे चापकन फोडून काढले पाहिजे. ह्याला काय पत्रकारिता म्हणता का तुम्ही? अरे तुम्हाला पत्रकारिताच करायची आहे ना तर मग जा तिथे स्पॉटवर जा, बघा तिथे विमान कसं पडलेलं, का पडलंय. सुमित कपूर यांच्या ऐवजी जो अगोदरचा पायलट होता तो ट्रॅफिक मध्ये अडकलेला होता, तो येऊ शकला नाही. अशा कोणत्या ट्रॅफिक मध्ये तो अडकला होता? आणि सकाळी
7 वाजता अशी कोणती ट्रॅफिक असते? त्याचं कारण असं आहे की 8 वाजता टेक ऑफ व्हायचंय. अल्टिमेटली बॉस तुम्हाला सकाळी लवकर जावं लागणार, कारण कॅप्टनवर जबाबदारी आहे पूर्ण विमानाची. उड्डाणापूर्वी त्याला सगळं तपासावं लागतं. याचा शोध घ्या ना, याचा शोध घ्या की तो कोणत्या ट्रॅफिक मध्ये अडकलेला होता. पॉइंट्स बरेच देऊ शकतो आम्ही, पण नाही. या चहा बिस्किट पत्रकारांना, या भाटांना फक्त तुकडे खायचे आणि पवारांचं गुणगान गायचे. योद्धा मैदानामध्ये आला, पण काय केलं योद्ध्यानं मैदानामध्ये येऊन? नीरा नदीची पाहणी, आणि त्याच्यानंतर बारामती सोडत असताना म्हणे काय बातम्या देतात ना थर्ड क्लास पत्रकार आपल्याकडचे. काय तर म्हणे बारामती सोडत असताना शरद पवार यांची नजर पडली विद्याप्रतिष्ठानवर, त्या प्रांगणामध्ये जिथे दादांवर दाह संस्कार करण्यात आला. बरं ठीक आहे, पडली तर मग पुढे? ही हेडिंग असू शकते, ही हेडलाईन असू शकते एखाद्या वर्तमानपत्राची किंवा न्यूज चॅनलची, ही बातमी असू शकते अशी. उद्या म्हणाल की पवारांच्या पोटात गोळा आल्याने पवारांना 2 दिवस लॅट्रिनच जाता आलेलं नाहीये, महाराष्ट्रावर शोक का? काही करू शकतात हे आपल्याकडचे पत्रकार. बेकार चोट आहे हे. बरं, हे शब्द आम्ही मुद्दाम वापरतोय आज, त्याचं कारण आहे. त्याचं कारण आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तिकडे संजय राऊत ऑन कॅमेरा घाणघाण शिव्या देतो आणि त्याला म्हणतो की ही ठाकरी भाषा आहे, ठाकरी भाषा आहे, ठाकरी भाषा आहे. आता आम्ही सुद्धा लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांना ऐकत आलेलो आहोत. मग अधूनमधून कधीतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा हक्क बजावत थोडीशी ठाकरी भाषा आम्ही जर वापरली, काय फरक पडला? बोलायला खूप काही आहे हो, पण ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी संयम बाळगलेला आहे काही गोष्टींमध्ये, त्याचं कारण आहे. आता अनेक जणांना हा प्रश्न पडेल की जर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशी काही गोपनीय माहिती आहे की ज्यामुळे अनेक जण अडचणीत येतील, तर मग देवेंद्र फडणवीस ती उघडकीस का आणत नाही, का उघड करत नाही येते? तर त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावर संस्कार झालेले आहेत. तो माणूस सभ्य आहे, सुसंस्कृत आहे, त्यांना काळ वेळ याचं भान आहे, परिस्थितीचं भान आहे. आजच्या तारखेमध्ये पवार कुटुंबावर दुःख आहे हे कोणीही नाकारणार नाही. अशा परिस्थितीमध्ये काही राजकीय गौप्यस्फोट होणं हे सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकीय दृष्ट्या किंवा समाज स्वास्थ्य दृष्ट्या योग्य नाही, याची जाणीव फडणवीसांना आहे, म्हणून ते संयमानं येतात. नाही तर आतापर्यंत तर लवंडे म्हणा किंवा हे जेवढे आहेत कन्या पिकवणारे विलिनीकरणाच्या, यांना तर आतापर्यंत तो उभा आडवं पाडलं असतं त्यांनी, शब्दानेच. शब्दानेच. तेव्हा मित्रांनो, फडणवीस जे बोललेले आहेत ते खरंय. बरं, इथून पुढे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, अजितदादा पवार एक वाक्य नेहमी म्हणायचे की जर लोकांची कामं करायची असतील तर तुम्हाला सत्तेत असणं गरजेचं आहे. ते अजितदादा पवार जे स्वतः असं म्हणायचे की लोकांची कामं करण्यासाठी सत्ता हातात असणं गरजेचे, ते सत्ता सोडून काकांकडे जातील. म्हणजे उघड्यापाशी नागडं गेलं, रातभर हिवाळं कुडकुडून नेलं, अशी गत करून घ्यायची होती का अजितदादांना? शक्यच नाही बॉस, पॉसिबलच नाही असं होणं. या गोष्टी आपल्याकडच्या मीडियाला कळत नाहीत का? का आपल्याकडचा मीडिया हा निर्बुद्ध आहे, मूर्खपणाचा कळस झालेला आहे सध्या? एकही पत्रकार यावर इतकं परखडपणे स्पष्टपणे का म्हणू शकत नाहीये? कोणाची हिंमत का होत नाहीये? का सगळ्यांना फक्त खायचेच पैसे? अरे काय खाणार आहात आणि काय घेऊन जाणार आहात वर? एक गरीब होता बिचारा, त्याच्याकडे पैसे नव्हते श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि बारामतीला जाण्यासाठी. तर वर्तमानपत्रामध्ये अजितदादा पवार यांचा जो फोटो छापून आला होता ना, त्या फोटोला त्यानं समोर ठेवलं आणि 4 फुलं त्यांच्या समोर ठेवून तिथं मनोभावे हात जोडले, श्रद्धांजली दिली. हे कमवलंय दादांनी, हे कमवलंय. तेव्हा ह्या भाट पत्रकारांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. जे दादा सत्ता हातात राहावी, लोकांची कामं करता यावीत म्हणून इकडे होते,
ज्यांनी आजपर्यंत कधी भाजपशी चर्चा केली नाही, आपल्या जवळच्या नेत्यांशी चर्चा केली नाही, ते नरेश अरोरा जे त्यांचे राजकीय सल्लागार आहेत, त्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना नाहीये की दादांना विलिनीकरण करायचंय. नाही तर अरोरांनी पुढे येऊन सांगितलं असतं. बरं, त्यांचे जे बारामतीतले सगळ्यात जवळचे जे आहेत गुजर, त्या गुजरांनी सुद्धा कुठं काही बोललेले भाष्य केलं याच्यावर? नाही. त्यांना भाष्य करायला लावतील आता हे की हो 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 दादा गुल्ले होते म्हणून, कारण त्यांना राहायचंय बारामतीमध्ये आणि आता दादा कोण नाही आहेत. खूप वेगळ्या पद्धतीनं हे लोक खेळतायत मित्रांनो. पण यांचे बेत फसले, यांचे सगळे प्लॅन फसलेले आहेत. यांनी जे स्वप्नांचे इमले बांधले होते ना, ते वहिनींच्या एका शपथविधीनं धापकन सगळे पडले, कोसळले. आणि हे बाप लेक गळपाटले आहे. ही वस्तुस्थिती आहे आजची. तेव्हा बघूया आता पुढे काय काय होतंय ते. खरं तर तसं म्हणायला गेलं तर इकडे ह्या लोकांची टीका टिप्पणी सुरू आहे आणि तिकडे सुनेत्रा वहिनी कामाला सुद्धा लागलेल्या. आज त्यांनी विदीप जाधव या अजितदादांसोबतच प्राण गमावलेल्या त्यांच्या PSOच्या घरच्यांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना आधार दिलाय, दिलासा दिलाय की तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये मी खंबीरपणे तुमच्या सोबत आहे, काहीही लागलं तर मला सांगा. हेच दादा करायचे आणि तेच वहिनी आता पुढे करायला लागलेल्या आहेत. हे करण्यासाठी सुद्धा जिगर लागतं, काळीज लागतं. स्वतःच्या पतीचं दुःख म्हणजे स्वतःच्या पतीच्या निधनाचं दुःख मनामध्ये ठेवून आपल्या पतीसोबत ज्यांचे प्राण गेले त्यांच्या घरच्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्या गेलेल्या आहेत. पवार गेले का शांभवी पाठकच्या घरच्यांना भेटायला, पिंकी माळीच्या घरच्यांना भेटायला सुप्रिया सुळे गेल्या, सुमित कपूरच्या घरच्यांना भेटायला रोहित पवार गेला नाही ना. यांना फक्त राजकारण करायचंय, समाजकारण नाही. आणि हाच फरक होता दादांमध्ये आणि मोठ्या पवारांमध्ये. असो मित्रांनो, विषय खूप मोठा आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. मात्र ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस बोलले की सध्या सगळ्याच गोष्टी उघड करण्यात काही अर्थ नाहीये, म्हणून आजचा व्हिडिओ इथेच थांबतोय. जाता जाता पुन्हा एकदा विनंती मित्रांनो, सुरुवातीला आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे कार्य करत आलेलो आहोत, रुग्णांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ज्याप्रमाणे आपण किराणा सामानाचे किट्स बनवून वाटतोय, तसेच किट्स आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाटायचे आहे. अनेक गरजूंची आपल्याला गरज भागवायची आहे, त्यांना आधार द्यायचा आहे, त्यांना दिलासा द्यायचा आहे, त्यांना जगण्याची उमेद द्यायची आहे. तेव्हा या मोहिमेमध्ये तुम्ही पण सहभागी व्हावं ही अपेक्षा आहे, इच्छा आहे, विनंती आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या GPay फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावंसं वाटतंय ते अवश्य द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आमच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याची एक रीतसर पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मित्रांनो, खूप जणांना आधाराची गरज आहे, खूप जणांना दिलाशाची गरज आहे. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मोठ्या प्रमाणावर या मोहिमेमध्ये मन मोठं करून सामील व्हा. शेवटी काय, दिल्यानंच वाढणार आहे पुण्य सुद्धा आणि समाधान सुद्धा. तेव्हा मित्रांनो, माता बंधू भगिनींनो, या विनंतीला मान द्या, इतकंच आवाहन. थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम